तर मित्रांनो, माझ्या मागे असलेला हा सह्याद्रीच्या कुशीत बसलेला मोठाच्या मोठा किल्ला तुम्ही कधी बघितलाय काय? नसाल बघितला तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आजची दिवसाची सुरुवात बघा आम्ही चिपळूणमध्ये शाबू वडा खाऊन केली बघा. कारण रोहित शिंदे साहेबांचा आज आहे उपवास आणि हा शाबू वडा खाऊन डायरेक्ट आम्ही आलोय महाडमध्ये डॉक्टर नगरकर यांच्या हॉस्पिटलमध्ये. कारण या हॉस्पिटलमध्ये आपल्या कंपनीचा लेझर प्रिंटर आहे, त्याचा झालेला प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी मित्रांनो सकाळी 5 वाजता आपण कोल्हापुरातून बाहेर पडलोय. लवकर आल्यामुळे इथलं काम पण लवकर झाले, त्यामुळे इथल्या डॉक्टर साहेबांचा निरोप घेऊन आता पुढचं काम करायचं चाललंय बघा माणगावला. आणि मित्रांनो, माणगावला जाताना महाडच्या या लांबनच लेण्या बघत बघत पहिला गाडी मधला सीएनजी फुल करून घ्या म्हणलो. कारण कोल्हापुरात 250 किलोमीटर आलोय, गाडीचा सीएनजी सगळा सप्लाय. सीएनजी फुल करून मित्रांनो चाललेलो माणगावला. आणि लांबनं हा दिसतोय डोंगर, हा जरा कमी मला रायगड दिसत होता, तर रोह्यानं काय एवढं लक्ष दिलं नाही. आणि माणगावच्या एंट्रीला आलो बघा मित्रांनो, तर इथं एवढं ट्रॉफिक होतं सुट्ट्या संपलेल्यामुळे काय मित्रांनो 1 तास इथं गेला, म्हणून डायरेक्ट गाडी वळवली आणि या लोणेरे मार्गेत चाललोय बघा आता माणगावला. त्या गर्दीत थांबून गॅस वाया घालवण्यापेक्षा म्हणलो 10 किलोमीटर जास्त का पडेना, या मार्गे जाव्या म्हणून आलोय बघा. आणि इथून पण जाताना मित्रांनो तो मगाचा डोंगर इथून पण क्लिअर दिसत होता. रोह्याला म्हणलो जरा गाडीला बाजूला घे, आपण जरा झूम करून बघा म्हणलो. हे डोंगर मला रायगडच वाटालाय. तर मित्रांनो झूम केलं, मित्रांनो हे खरोखर रायगडच होता की. हा समोर जो दिसतोय की नाही टोक आलेला, हा मित्रांनो टकमक टोक आहे. आणि नुसता रायगडच दिसत नव्हता मित्रांनो, त्याच्या आजूबाजूचे जे डोंगर फेमस आहेत ते सुद्धा दिसत होते बघा. एवढी व्हिजिबिलिटी क्लिअर होती मित्रांनो. मी उभारलो इथून रायगड 20 किलोमीटर अंतरावर होता. 20 किलोमीटरची व्हिजिबिलिटी मित्रांनो एवढी क्लिअर दिसत होती. आज लांबूनच रायगडाचं दर्शन घेऊन मित्रांनो चाललेलो आणि हा समोर कोकण दिवा दिसत होता बघा. आणि हा परत एकदा रायगड. आम्ही जिथं जाईल तिथून मित्रांनो आज रायगड एवढा सुंदर दिसत होता. आणि या गडाला मित्रांनो आजूबाजूला एक सुद्धा डोंगर अटॅच नाही, पूर्ण हा सेपरेट डोंगर आहे बघा मित्रांनो. लांबून जरी बघितला तर आपल्याला तो क्लिअर दिसतोय. मित्रांनो आता पोहोचलोय बघा माणगाव मध्ये असलेल्या डॉक्टर माळी यांच्या ऍक्सिडेंटल हॉस्पिटलमध्ये. इथं पण मित्रांनो काय मेजर काम नाही, डॉक्टरांना भेटायचं होतं आणि मशीनचं फक्त सर्व्हिसिंग करायचं होतं. कारण एवढ्या लांब आलोय 200-300 किलोमीटर, तर म्हणलो नुसतं एकच काम करून जायला नको, म्हणलो 2-3 कामं करून जाव्या. डॉक्टरांचा निरोप घेऊन रोहित्या पण वैताल्याला सकाळी गाडी चालवून. रोहित्याला म्हणलो तू बाजूला बस, मी गाडी चालवतो. आणि माळी डॉक्टरांच्या पासून जरा पुढे आलो बघा मित्रांनो, इथं पण ट्रॉफिक. या पण ट्रॉफिक मध्ये 1 तास वाया घालवला बघा. आणि स्टँड पाशी गेलो मित्रांनो, गाडी डाव्या बाजूला वळवली आणि समोरील असलेल्या या अतिथी हॉटेलला गेलो नाश्ता करायला बघा मित्रांनो. सकाळच्या म्हणलो आज शनिवार आहे, शाबू वडच खाल्ल्यात. रोह्याला म्हणलो आज कर्याच उपवास, म्हणून परत रोह्यानं शाबू वड मागवलेत बघा. इथं पण मित्रांनो पोटभर शाबू वड खाल्लं. आणि आम्ही इथं बसून विचारच करत होतो आता पुढे कुठं जायचं. तवर रोह्या म्हणला परत त्या ट्रॉफिक मध्ये जाण्यापेक्षा म्हणला इथनं रायगड आहे फक्त 22-25 किलोमीटर, तर आपण आता रायगड बघूया आणि रायगड मार्गे महाडला जाऊया. आणि महाड मधनं पोलादपूर, महाबळेश्वर, सातारा करत जाऊया आपण कोल्हापूरला. तर मित्रांनो आता आम्ही ठरवतो रायगडला जायचं का नाही. आणि जे काय ठरतंय ते बघण्यासाठी मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या पार्टची वाट बघावं लागेल. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर अजून मला फॉलो केला नसेल तर प्लीज तेवढं फॉलो करून घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो थँक्यू, तुमचा असा सपोर्ट राहू दे.